हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा शरद देवता काल बांधून नेईल, शरद देवता एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. वरच्या आळीला तुम्ही सावध राहा, वरच्या आळीला वरच्या आईला तुम्ही सावध व्हा, वरच्या आईला वरच्या आळीला तुम्ही सावध राहा, वरच्या आळीला तुम्ही सावध राहा. पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. जय हो. वाजा टाळ्या. जर मेलात तर जसे तुमच्या डोक्यात मरणाच्या समयी विचार होते तसा जन्म तुम्हाला प्राप्त होणार आहे. भागवताचार्य समोर आहेत. भ्रतारी नावाचा कोण जडभरीत, बरोबर, जड भरत राजा हरण गरबा गेला, जड भरत राजा हरण गरबा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरण गरबा गेला, क्या बात है? जड भरत राजा हरण गरबा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वाचन रे, घाला तो घातला वाचन रे, जड भरत राजा हरण गरबा गेला, जड भरत राजा हरण गरबा गेला. गोड प्रमाणे मायबाप. जडभरीत नावाचा राजा होता. एका हरणामध्ये त्याचा जीव घोटाळला होता आणि ते हरिण निघून गेलं. त्या हरणाचा त्यानं ध्यास धरला. मरायची वेळ आली तरी हरिण हरिण म्हणत होता आणि शेवटी पुढचा असणारा जन्म हरणाच्या पोटाला गेला. विचार जर मरणाच्या समयी आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचे असते, परमात्म्याचं असणार नामस्मरण चिंतन जर मुखामध्ये असत, संसारातील भोगात्मक तृष्णेची पूर्णतः निवृत्ती झालेली असती तर निश्चित त्याला मोक्ष होता.
म्हणून जगत असताना तृष्णेची निवृत्ती कशी होईल, भोगांची निवृत्ती कशी होईल, यासाठी सावध व्हायचंय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी जो प्रयत्न केला, जो अट्टहास केला, तो यासाठीच, आणि निश्चितच मला त्याचं फळ मिळालं. तृष्णेची निवृत्ती झाली आणि मी यशस्वी झालो. आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी तेरी मेरे आता दिवस चार तेरी मेरे आता दिवस चार तुका म्हणे मुक्ती भरील निलोरी, तुका म्हणे मुक्ती भरील निलोरी, आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी खेळी मेली. समर्पक प्रमाणे मायबाप अट्टहास याच्यासाठी केला होता, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुड व्हावा. त्याच्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा, पण कधी खुंटलिया धावा तृष्णेची वा. त्याच्यानंतर तुका म्हणे मुक्ती, आता मधलं प्रमाण सोडून देऊ आपण. आता मुक्ती प्राप्त झाली आहे, आता तृष्णा संपल्या, मुक्ती मिळाली. तुका म्हणी मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी. आणि हे जर नाही केलं, महाराजांसारखा जर हा अट्टहास नाही धरला, हे जरी नाही काल तरी जय हो वा. वाजा टाळ्या. विटोरे सर, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी निश्चित सांगतो. पोपळघट महाराज हे एक प्रसिद्ध कारागीर आहेत, प्रसिद्ध कारागीर. आणि प्रसिद्ध असणाऱ्या आणि प्रोफेशनल कारागिराला सनग चांगले लागतात. इखन चांगलं बनायचं असेल, इखनच म्हणते का आमच्या, इखन पण शब्द आहे ना, आमच्या तिकडं आहे इखन. वस्तू किंवा इखन चांगलं बनायचं असेल तर त्याला सनग चांगले, काय सनंगच म्हणतात ना, सनंग चांगलं लागतं त्याला, सनंग. आणि हे दोन ही वस्तू किंवा हा कार्यक्रम चांगला बनवायचा आहे, म्हणून त्यांनी हे सनग जमा केलेत. भजन करा विठाला. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं सराती शेवटी बात, काळ बांधून येईल सराती शेवटी बात. एका जनार्दनी संत काय सांगतात, आमचे काय वाजाईल अन पिंगळा महाद्वारी. ते पिंगळ्याला कळत आहे, पिंगळा अन पिंगळा महाद्वारी. लय अवघड आहे. आणि अंगात आलं रे आलं की हे सगळे लोक तिकडेच पाहतील. पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो कैसा पिंगळा महाद्वारी. त्या पिंगळ्याला कळतंय, पिंगळ्याला, पण तुम्हाला मला कळत नाही, हे दुर्दैव आहे माय बाप. ज्याला कळतंय ना त्याच्याकडून शिकावं, निश्चितच शिकावं. विठोरे सर खूप मोठे कवी आहेत, माझ्या समोर बसलेले प्रसिद्ध कवी आहेत. एक पलेश नावाची त्यांची कविता आहे, आणि निसर्गातले कवी आहेत, निसर्गातलं सगळं त्यांना कळतं. सर त्या मधमाशीला सुद्धा चांगलं कळतं की बसायचं कुठं,
काट्यावर बसायचं का त्या काट्याच्या कुंपणातील गोड असणाऱ्या फुलावर बसून त्याचा मकरंद सेवन करायचा? तुम्हाला आम्हाला कळत नाही. वस्तीमध्ये फुलांच्या काटे असायचे, फुलपाखरांना ठावे कोठे बसाय. रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, साठी तू आव बोलू रे भ्रमरा, साठी तू आव बोलू रे भ्रमरा, तू आव गुरु रे रामरा, साठी तू आव गुरु रे रामरा. सुमन सुगंध रे भ्रमरा, सुमन सुगंध रामरा. बापा रखुमा देवी वरून श्री विठ्ठला, रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, साठी तू आव गुरु 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 रे भ्रमरा, भ्रमरा. बाबांनी गायन चांगलं केलंय, अभंगही चांगला गायलाय, म्हणून निश्चित त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. पण कोर्टाला जजमेंट मान्य नाहीये. सांडी तू अवगुण हा विषय नाही, तर ते जे फूल आहे त्या फुलाचा मकरंद कसा घ्यायचा आहे हे निश्चितच त्या फुलपाखराकडून शिकणं आहे मायबा. वस्तीमध्ये फुलांच्या काटे असायचे, फुलपाखरांना ठावे कोठे बसायचे. सांगायला हवे, सांगायला हवे, सांगायला हे का कधी फुलांना सांगायला हवे, सांगायला हवे, सांगायला हवे. त्या असणाऱ्या छोट्याच्या असणाऱ्या किड्याला कळतंय काय करावं जीवनामध्ये हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. आणि एवढी मोठी बुद्धी तुम्हाला दिलेली आहे, हे सगळं काही तुम्हाला बहाल केलेलं आहे, पण तरी तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता. करा रे बापानो साधन हरिते, करा रे बापानो साधन हरिते, पाटील महाराज आता जजमेंट कोर्टाला मान्य आहे. भजन करा विठाला. सावध व्हा माय बाप. आणि
हरीच्या नामस्मरणाकडे वळा, परमार्थाकडे वळा. निश्चित एक सिद्धांत सांगतो, डोक्यामध्ये कोरून ठेवा. भगवंताशिवाय आणि परमात्म्याशिवाय इतर कुठेही मन लावलं तर शेवटी तुम्हाला रडावंच लागेल. एवढा एक सिद्धांत जरी डोक्यात ठेवला तरीही कल्याण. एवढी एक वळ जरी डोक्यात ठेवली, परमात्म्याशिवाय इतर प्रपंचातील कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही मन लावलं, मन एकाग्र केलं तर शेवटी तुम्हाला रडावंच लागेल. आणि म्हणून सावध व्हावं. काय बरं या प्रपंचामध्ये तरी असं वाटतं की हा माझा, तो माझा, तो माझा, ती माझी, ही माझी, ही माझी. हे सगळं संपणार आहे, सगळं नष्ट होणार आहे. नोहे तुझा हा परिवार. काय साधू संत गोड सांगतात, द्रव्यदारात क्षणभंगुर. कितीतरी प्रमाण आहेत. ते का गुंतनिया राहती पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतनिया पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. दिलेल्या प्रमाणावर थोडस विश्लेषण करतो. हे जे पक्षी असतात ना, तर त्यांच्यासारखं संसारात असावं. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची प्राक्तनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतून नाही राहत माते. अंगणामध्ये येतील, अंगणामध्ये आल्यानंतर ते अंगणाच्या समोर असणार जे धान्य आहे ते खातील आणि निघून जातील. पाहुणे सुद्धा घरी येतील, चहा घेतील, जेवण करतील, त्या घरावर आसक्ती नसते, निघून जातील. तसं असावं. दुःखाचं असणारं मूळ कारण म्हणजे प्रत्येकाकडून आपण अपेक्षा करत आलेलो आहे. अपेक्षेचा भंग झाला का दुःख. माझा असणारा मुलगा मोठा करायचा आहे, नंतर तो माझी सेवा करील, अपेक्षा आहे, नाही सेवा केली दुःख आहे. आता झालं बाबा. अगदी समर्पक बाबांनी या ठिकाणी प्रमाण सांगितलं. पक्षी अंगणी होते, जे का गुंतून. तसं संसारामध्ये असावं माय बाप. संसारामध्ये आसक्त नसावं. आणि जो माणूस सावध राहतो तर निश्चितच तो आसक्त होत नाही. आणि जो असावध राहतो निश्चित त्याचा परमार्थही होत नाही आणि त्याचा प्रपंचही चांगला होत नाही. हे नाही काय, दारू पिणारे, हे पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे, हे सगळं नष्ट करणारे. पहिली 100 एकर होती, आता 1च एकर राहिली, बरबाद झालाय. असावधपणाचं लक्षण. अत्यंत मोठा असणारा जो इंद्रप्रस्थाचा दरबार होता, त्या दरबारावर जो जुगार चालला होता, त्या जुगारामध्ये हे सगळे हरून बसले. कोण? पांडव. सगळा प्रपंच, जेवढं काही कमवलं होतं, जेवढं द्रव्य प्रॉपर्टी, शेवटी बायको लावली पणावर. बायकोलाही हरून बसले. द्रौपदीला. मला सांगायचं नाही, एवढंच सांगायचं आहे की हे असावधपणाचं लक्षण आहे. प्रपंचामध्ये सुद्धा या असावधपणाच्या लक्षणामुळं पांडवावर दारिद्र्य आलं. दारिद्र्य. आणि 14 वर्षाचा असणारा वनवास भोगावा लागला. मायबाप भजन करा विठ्ठल. सावध राहणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं मायबाप. सावधगिरीचं लक्षण आहे. प्रत्येक असणारा जो मावळा आहे तो सावध होता मायबाप. जोपर्यंत सावधता आहे तोपर्यंत यश आहे. काही नव्हतं त्यावेळेस, आमच्याकडं खूप कमी होतं. 4 मावळे महाराजांनी जमा केले आणि हे सगळे असणारे गडकोट किल्ले घेतले. हे साम्राज्य वाढवत 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 एवढं वाढवलं की महाराज गेल्याच्या नंतर आम्ही अटकेच्या पलीकडे येणार आहोत.
आता किती मोठं झालंय. आता आमच्याकडे 5.5 लाखाची फौज आहे आणि पूर्ण असणारा भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इकडं बांगलादेश आणि त्याच्या पलीकडे म्यानमार, हे सगळं आमच्या ताब्यात आहे. कोणाच्या? मराठ्यांच्या. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वारधेले आपल्या निधड्या जातीवर. आपल्या निधड्याच्या देवर, आपल्या निधड्याच्या देवर प्राणपणाने लढले माऊले भरोसा द्या राजावर. प्राणपणाने लढले माऊले भरोसा द्या शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. शाबास. यांना पाठला कसं गेलं? मी अरविंदजीलाच विनंती करतो, तुमच्या सोबतच ठेवा नाहीतर पोपळगड बाबा पिपळं देवा हातात भाऊ येते असं आहे का? मग घेऊन जा तुम्ही, नाहीतर मग आम्ही घेऊन जाऊ. तुम्हाला जर तिथं घेऊन गेलं ना तर तिथले पोलीस पळून. विनोदाचा भाग झाला. अत्यंत साधं सरळ स्वभावाचं असणारं व्यक्तिमत्व आहे आणि मनमुराद अशा प्रकारचा आनंद घेत आहे. वा, असे असणारे जे गीत आहेत ते अत्यंत गोड वाटतात, खूप गोड. मला काय सांगायचंय माहित आहे की जोपर्यंत मराठी सावध होते तोपर्यंत आम्ही अटकेच्या पलीकडे ध्वज रावला. पण ज्यावेळेस कुठेतरी आमच्यामध्ये असावधतेचं लक्षण दिसून आलं त्यावेळेस पानिपतातल्या असणाऱ्या लढाईमध्ये आमचा प्रचंड पराभव झाला. मायबाप, जिथं सावधता आहे तिथं शून्यातून विश्व निर्मिती आहे आणि जिथं असावधपणा आहे तिथं प्रचंड मोठं नुकसान आहे. प्रपंचामध्ये सुद्धा सावध राहा, निश्चित कल्याण, आणि परमार्थ करण्यासाठी सावध व्हा, निश्चित मुक्ती. भजन करा विठ्ठला. माणूस असा सावध होत नाही बरं का, जरा झटके लागले ना तेव्हा सावध, जरा रोग मागे लागले, जवळच्यांनी धोके दिले. हा, गोगरे महाराज बरोबर आहे का नाही? एक भ्रतारी नावाचा राजा होता बरं का बबलू भाई. भ्रतारी नावाचा एक राजा होता. हा असणारा जो भ्रतारी राजा त्याच्या पत्नीवर नितांत प्रेम करत होता. अत्यंत गुणी अशा प्रकारचा राजा. हा असणारा जो राजा आहे त्या राजावर एक संत प्रसन्न झाले. संतांनी सांगितलं, राजा हे फळ घेऊन जा आणि हे फळ खा, 1,00,000 वर्ष जगशील. अमर. राजाने फळ हातात घेतलं आणि पाहिलं आणि खायला लागला. पण खाताना विचार केला, मी जर खाल्लं तर मी अमर होईल, पण माझ्या डोळे देखत बायको मरण. आणि मग मी खाऊन काय करू? हे तर माझ्या पत्नीनं राणीनं खायला पाहिजे. ते फळ तसंच घेऊन आला आणि त्याने सांगितलं, राणी माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, हे फळ घे, खा, 1,00,000 वर्ष जगशील. राणीने ते फळ घेतलं आणि विचार केला, हे मी खाऊन काय करू? कारण माझं असणारं जे प्रेम आहे ते ह्या राज्यातील असणाऱ्या एका नौकरावर आहे. ते नाही का बैलांच्या गोठ्यात ते झाडून वगैरे घेत असतं, ते शेण काढीत असतात, त्याच्यावर प्रेम आहे. आता कोणाचं कोणावर मोठी समस्या आहे. आणि मग त्याला ते असणारे जे फळ आहे ते त्याला दिलं, त्या गाड्याला. त्यानं ते घेतलं आणि घेतल्यानंतर विचार केला, माझं प्रेम दासीवर आहे राजाच्या, मी खाऊन हे काय करू? हे फळ मी दासीला देतो. त्यानं ते फळ दासीला दिलं. म्हणजे राजानं सकाळी 9 वाजता राणीला गेलं तर हे फिरत फिरत दासीकडं 5 वाजता आलं. दासीनं विचार केला मला हे खायचंय, पण दासीनं विचार केला की लहानपणापासून मी फक्त भांडेच घाशीत आले, धुणत धुत आले,
दुसऱ्याचे पायच चुपीत आले म्हणे आणि 1,00,000 वर्ष जगून काय हेच करायचं काय म्हणजे हेच करायचं. आणि त्या दाशीनं विचार केला नाही 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 मला याची काय गरज आहे. तर लाखाचा पोशिंदा ज्याच्या जीवावर सगळी प्रजा आनंदी आणि सुखी जगती असा राजा 1,00,000 वर्ष जगायला पाहिजे याचा असणारा जो अधिकारी आहे तो राजा आहे. म्हणून ती दासी त्या राजाकडे आली आणि राजाला म्हणे राजा हे फळ खाय 1,00,000 वर्ष जगतील. राजाने ते पाहिलं त्याच्या लक्षात आलं की अरे हे सकाळी 9 वाजता मी राणीला दिलं होतं आणि फिरत फिरत संध्याकाळी 7 वाजता हे माझ्याकडे आलं. राजानं त्याचा तपास केला आणि त्याच्या निदर्शनास आलं की राणीचं प्रेम त्या गड्यावर आहे, गड्याचं असणारं प्रेम दाशीवर आहे आणि दाशीची सत्सद विवेक बुद्धी. राजा म्हणतो धिक्कार आहे स्वतःला की माझ्या आयुष्यात मी त्या राणीला ओळखू शकलो नाही. किती असावधपणा आहे. स्वतःला धिक्कारतोय राजा. सावध झालाय ना आता. धिक्कार आहे त्या राणीचा की एवढा राजा प्रेम करत असून त्याला राजाचं प्रेम कळलं नाही. ती एका असणाऱ्या गड्यावर प्रेम कर. धिक्कार या प्रपंचाचा. राजाने हे सगळं सोडून दिलं. आज सुद्धा तो जो असणारा भरतारी राजा आहे त्याचे ग्रंथ अवेलेबल आहेत तुम्हाला अध्ययन करण्यासाठी. मोठमोठ्याले असणारे ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले. त्याच्यामध्ये त्यांनी हे सिद्धांत सुद्धा मांडले. मी परमार्थाकडे कसे वळलो, माझा आत्मउद्धार कसा झाला, माझी आत्मोन्नती कशी झाली, मी सावध कसा झालो आणि हरीच्या जागरणाकडे कसा वळलो. निश्चितच माणसानं ह्या सगळ्या गोष्टी ओळखाव्यात आणि सावध व्हावं आणि हरीच्या जागरणाकडे वळावं. अभंगाचं प्रथम चरण. सावध झालो 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 सावध सावध झालो सावध झालो जय हो. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा महाराज म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तुम्ही सुद्धा महाराजांसारखं सावध व्हायचंय, हरीच्या जागरणाकडे वळायचंय. अहो निश्चित सावध व्हा. डोक्यातले असणारे विकार बाजूला काढा. सबकॉन्शियस माइंड मध्ये असणारे जे काही विकार आहेत, जे काही चिंता आहेत, जे काही तृष्णा आहेत, सगळ्या बाजूला काढा.
अत्यंत प्रसन्न चित्त ठेवा, मन करा रे प्रसन्न, अत्यंत आनंदी राहा. तुमच्यामुळे इतरांना कुणालाही दुःख होणार नाही किंवा पीडा होणार नाही याची काळजी घ्या. गळ्यामध्ये शुद्ध अशा प्रकारची तुळशीची माळ घाला. निश्चितच सकाळी गोड अशा प्रकारची ज्ञानेश्वरी वाचा. जमलंच तर 4 अभंग वाचा. जमलंच तर संध्याकाळी हरिपाठ घ्या. जमलंच तरी एकदा पंढरपूरला जा. जमलंच तर वारकरी व्हा. पाहे पाहे रे पंढरी. सावधून काय करायचंय? पाहे पाहे रे पंढरी. कीर्तनातून एवढी गोष्ट मात्र घेऊन जायची. सावधून काय करायचंय? सर काय करायचंय सावधून? होय वारकरी होय होय वारकरी होय सांगितलंय बरं सावधून. होय होय वारकरी पाहे. म्हणून निश्चित एवढी गोष्ट कीर्तनातून ध्यानात ठेवायची. सावध होऊन आम्हाला काय करायचंय? चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. दोन ठिकाणी निश्चित जायचंय बरं का. गायके महाराज तुम्हाला निश्चित 2 ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त करतील. एक म्हणजे पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायचं, आणि दुसरं म्हणजे आळंदीला माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जायचं. कल्याण करून घ्यायचंय, वारकरी व्हा. पंढरपूरला जा, आळंदीला जा. चला हो पंढरीला जाऊ. जीवा जीव लगा पाहू. चला हो आळंदीला जा. डोळा पाहू. काय तिथं महिमा. तेथे वैष्णवांची वार. वेळ संपलेला आहे माझा, आणि असा पटकन वेळ निघून जातो. जय जयकार गरजत से. आनंद आहे तिथे. अहो तिथं भ्रांतीची निवृत्ती आहे.
पळवून या गेली झोप. हो ते पाप अडते पापाची निवृत्ती आहे माय बाप, आणि पापासह तापाची ही निवृत्ती आहे. काय तिथं तुका म्हणे तया ठाया, प्रेम आहे, आनंद आहे, सुख आहे, ओल छाया कृपेची. म्हणून तिथं जाण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आस लागते माय बाप. माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेन गुडी नेन गुडी. तिथं गेल्यावर पांडुरंगी पांडुरंगी मनोरंगी पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मन रंगले रंगले पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे 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 गोविंदा कुणी वेदले. क्या बात है. पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मनोरंगी रंगले पांडुरंगी मन रंगले. हरे कृष्णा 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 हरे हरे हो हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे. श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय
देवांचे भार जय जयकार गरज तशी सावध झालो आली हरीच्या आलो जागरणा या अभंगावर तुमच्या समोर चिंतन प्रतिपादनाचा प्रयत्न केला आणि खरोखर तुम्ही अत्यंत शांत चित्तानं चिंतन ऐकून घेतलं. निश्चितच तुम्ही हे चिंतन ऐकल्यानंतर सावध होणार आहात, परमार्थाकडे वळणार आहात. कारण तुम्हाला कळलेलं आहे सावध होणं म्हणजे विवेक संपन्न होणं आणि एकदा विवेक संपन्न माणूस झाला का निश्चित त्याची परमार्थामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये सुद्धा प्रगती होते. म्हणून यापुढे निश्चितच तुम्ही सावध होणार आहात. जे जे परमार्थाचं असणारं कार्य असेल, भगवंताचं कार्य असेल, त्यासाठी तुम्ही स्वतःचा समर्पण भाव ठेवणार आहात. तुमचं असणारं जे गाव आहे त्याला परमार्थाची नितांत आवश्यकता आहे, अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. तुमची लेकरं बाळं, तुमचे असणारे गावातले तरुण हे जास्तीत जास्त परमार्थाकडे कसे वळतील हे गावातील असणाऱ्या इतर युवकांनी, तरुणांनी आणि बुजुर्गांनी, बरं का बबलूभाई, पत्रकारांनी, सर्वांनी, महाराज मंडळीनं ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आणि सगळं गाव परमार्थामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, संत विचारामध्ये नाहून निघायला हवं. आणि म्हणजे घराघरातील प्रत्येकाचं असणारं कल्याण होईल, निश्चित होईल. आणि त्या दृष्टिकोनातून मच्छिंद्रनाथ चिंचोली अत्यंत चांगल्या दिशेनं पाऊल टाकते. मच्छिंद्रनाथ चिंचोलीमध्ये बरेच असणारे जे एका वर्षामध्ये बरेच कार्यक्रम होतात. खरोखर या गावाचं असणारं जे कौतुक करावं तेवढं कमी आहे. या गावातील असणारे जे कलाकार वृंद आहेत ते अत्यंत उच्च असणाऱ्या स्थितीपर्यंत पोहोचतात. आज आमच्या पोपळघट महाराजांचं काय मोठेपण सांगावं, किती मोठेपण सांगावं. त्यांचे असणारे बनवलेले मंदिर उभ्या भारतामध्ये जातात, कर्नाटकपर्यंत त्यांचे असणारे मंदिर जातात, ही मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक असणारी कला त्यांच्यामध्ये संपन्न आहे. आमचे असणारे अरविंदजी आज दिल्लीपर्यंत त्यांचे असणारे शाहिरी काव्य असणारे खरोखर गाजले जात आहेत. गावातले असणारे बरेच मुलं MBBS आहेत, बरेच शिक्षक आहेत, अत्यंत गुणसंपन्न आहेत. आमचे असणारे टोळे महाराज प्रत्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. मुळक महाराज, काय गोड असणारं वाजन आहे. अहो हे कुठं वैभव, हे वैभव संपन्नता ही तुमच्या गावामध्ये निर्माण झालेली आहे. बाकीचे असणारी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही वैभव संपन्नता निश्चित निर्माण व्हावी. त्यासाठी परमार्थाची, अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. त्या दिशेनं, योग्य दिशेनं आणि त्या दिशेनं आपल्याला वाटचाल सुद्धा करायची आहे. गोड परमार्थ करायचा आहे, आयुष्य सफल करून घ्यायचं आहे, जीवनामध्ये मुक्ती प्रदान करून घ्यायची आहे. परत एकदा अत्यंत गोड कार्यक्रम केला. महाराजांचे अंतकरणातून धन्यवाद, सर्व टाळकरी वृंदांच्या अंतकरणातून धन्यवाद. गोड अशा प्रकारची जी गायक मंडळी आहेत त्यांचे धन्यवाद. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम, सर्वांचे धन्यवाद. मोठे महात्मे आमचे असणारे दासबाबा सारखे महात्मे बसले, त्यांची अंतकरणातून आमचे असणारे विटोरी सर असतील, सर्व असणारे महिनाबळ, पुरुष मंडळ, आबाल, वृद्ध, थोर, सर्वांचे धन्यवाद. महाराजांनी एवढा कष्ट करून हा असणारा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे, प्रत्येकाने प्रत्येक वर्षी महाराजांना सहकार्य करायचं आहे. आणि हा कार्यक्रम फक्त महाराजांचा नसून आपल्या प्रत्येकाचा आहे असं समजून या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचंय. आणि हा उत्सव असाच प्रत्येक वर्षी पार पाडायचा आहे. महाराजांची असणारी परिस्थिती म्हणजे प्रचंड अशी खूप मोठी नाहीये, प्रत्येकाला माहित आहे. पण एवढे कार्यक्रम करण्याची अंतकरणामध्ये ही जी तीव्रता आणि इच्छा निर्माण होते, तर निश्चितच आपण त्या व्यक्तीला सहकार्य करायला पाहिजे. इथंच आपला असणारा जो विवेक असतो. आणि खरोखर हा दृष्टिकोन मनामध्ये पोपळघट महाराजांनी आणलाय. त्यांचा सत्य संकल्प आहे आणि तो सत्य संकल्प पूर्णत्वात जाण्यासाठी गावातील अनंत असणारे जे तरुण आहेत ते धावून येतात आणि महाराजांचं निर्मळ स्वभावाचं असणारं जे मन आहे ते पाहून त्यांना सहकार्य करतात. आणि खरोखर करावं तेवढं तुमचं सर्वांचं कौतुक थोडं आहे. खरोखर ही असणारी सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो, मच्छिंद्रनाथाच्या चरणी समर्पण करतो. आणि परत तुम्हा सर्वांसाठी परमात्म्याकडे सुखाची, आनंदाची अपेक्षा करतो, पुण्याची अपेक्षा करतो आणि झालेली सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे,